हाय गाईज, कसे आहात? आय होप यू ऑल आर डुईंग ग्रेट. आणि मी पण एकदम मस्त आहे. तर गाईज, आज आम्ही आलो आहो राजापूरला माझ्या आत्तेच्या घरी. तर जेव्हा आम्ही आत्तेच्या घरी पाऊल टाकलं तेव्हा आमचा निशी दादा उर्फ निशिकांत घालमे बनवत होता बिर्याणी. तर त्याच्या हातची बिर्याणी एक नंबर असते असा तो आम्हाला नेहमी सांगायचा. म्हणूनच आम्ही त्याच्याकडे फरमाईश केली होती की तू आमच्यासाठी बिर्याणीच बनव. आणि तो इथे तीच बिर्याणी बनवत होता. तर तुम्ही पाहू शकता एखाद्या मास्टर शेफसारखं तो इथे बिर्याणी बनवत आहे. आणि इकडे आमच्या वहिनी बोले बनवत होत्या सर्वांसाठी चहा. आणि इकडे सायली बोले बनवत होती चपात्या. तर त्यांना पाहून झाल्यानंतर मी आली ह्या रूममध्ये, जिथे हे दोघे फक्त मोबाईल आणि मोबाईलवर बसले होते. नाचते ते शिजू नाच. आमच्यासाठी तर होती बिर्याणी, पण ह्यांचा उपवास असल्यामुळे वहिनी यांच्यासाठी बनवत होती बटाटा भजी. घरात एक कधीच चटपटीत गोष्ट करायची असेल तर त्यामध्ये वहिनीचा हात कोणीच धरू शकत नाही. तर गाईज, आत्याच्या घराची मेन आकर्षित करणारी गोष्ट तुम्हाला दाखवते. तर ते आहेत ही भांडी. ज्या प्रकारे ही भांडी लावलेत असं वाटतं की त्यांच्याकडे नुसतं बघतच राहावं. आणि घर लहान असलं तरी चालेल, पण किचन मोठं असावं आणि मेन म्हणजे सुटसुटीत असावं आणि स्वच्छ असावं. तर ही बघा माझी आत्ते, हाय. आणि ही यशोदादाची मुलगी समृद्धी.
गाईस, आता झाले संध्याकाळ आणि आम्ही सर्वजण बाहेर फिरायला निघालो आहोत. इकडचं वातावरण थंड आणि शांत होतं. गाईस, हा आहे माझ्या आत्याचा मुलगा यशराज दादा. आणि हे बघा, यांच्या नदीला अजूनही किती पाणी आहे. याचं कारण म्हणजे यांच्याकडे आहे मोठं धरण आणि त्या धरणातूनच नदीला पाणी सोडलं जातं. त्याच्यामुळेच नदीला अजूनही खूप पाणी आहे. आणि गाईस, त्याच नदीच्या बाजूला होत्या या पपईच्या बागा. आणि तिथे बाजूला अजून ड्रॅगन फ्रूटची पण बाग होती. पपईच्या बागेत तर खूप पपई होते, पण ड्रॅगन फ्रूटच्या बागेत एकच ड्रॅगन फ्रूट होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो या सुंदर बागेत, म्हणजेच सूर्यफुलाच्या बागेत. तर गाईज, ही सूर्यफुलाची बाग एवढी सुंदर होती ना की तिचं शब्दातही वर्णन होऊ शकत नाही. मग तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटोज वगैरे काढले आणि आम्ही तिथून निघालो घरी जायला. कारण रात्री आम्ही जेवण वगैरे आटपून जाणार होतो श्रीदेव काळेश्वराच्या मंदिरामध्ये. मला फिरला